28 जानेवारी 2026 ची ती सकाळ संपूर्ण महाराष्ट्र एका बातमीने हादरला। बारामतीच्या गोजीबावी परिसरामध्ये एक भीषण विमान अपघात झाला। बातमी आली की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान कोसळले आहे। सुरुवातीला दादा जखमी असल्याची बातमी आली, पण काही वेळातच त्यांच्या मृत्यूची देखील धक्कादायक बातमी समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली। हा अपघात नक्की कसा झाला? विमानामध्ये तांत्रिक बिघाड होता की घातपात? डीजीसीएच्या रिपोर्टमध्ये काय उघड झाले आणि शेवटच्या 10 सेकंदामध्ये वैमानिकाने कोणता संदेश दिला होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहण्याचा प्रयत्न करू। 28 जानेवारीच्या सकाळी 6 वाजता दादा मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी नेहमीप्रमाणे उठले। बारामतीत त्यांच्या 4 महत्त्वाच्या सभा होत्या। 8 वाजता त्यांनी मुंबईच्या जुहू विमानतळावरून लिअरजेट 45 या विमानाने झेप घेतली। त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक, पीए आणि 2 पायलट होते। आता राजकीय वातावरण जर बघायला गेलं तर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहत होते। दादा पूर्ण ताकदीने प्रचारामध्ये उतरले होते। कोणालाही कल्पना देखील नव्हती की ही त्यांची मुंबईतील शेवटची सकाळ असेल। मुंबईमध्ये ढगाळ वातावरण होते, पण बारामतीमध्ये हवामान स्वच्छ होते। विमान पुण्याच्या हद्दीमध्ये शिरले तेव्हा सर्व काही सामान्य होते। बारामती विमानतळापासून काही किलोमीटर अंतरावरती असताना विमानाचा आवाज बदलू लागला, त्यामुळे विमान लँडिंगसाठी खाली येत होते। अचानक वैमानिकाने मेडे मेडे असा कॉल दिला। याचा अर्थ विमान हे मोठ्या संकटामध्ये होते। हायड्रॉलिक सिस्टीमने प्रतिसाद देणे बंद केले होते आणि विमानाचा उजवा भाग हा झुकू लागला होता। शेतात काम करणाऱ्या लोकांनी पाहिले की विमानामधून धूर निघत होता आणि ते अनियंत्रित झाले होते। अवघ्या काही क्षणामध्ये विमान दरीसदृश्य भागामध्ये कोसळले आणि मोठा स्फोट झाला। विमानाचे 2 तुकडे झाले होते। अपघातानंतर डीजीसीए आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचा ताबा घेतला। विमानाचे अवशेष आणि ब्लॅक बॉक्स जप्त करण्यात आला। रिपोर्टमध्ये असे समोर आले की शेवटच्या 10 सेकंदात तांत्रिक बिघाड इतका गंभीर होता की वैमानिकाचा ताबा पूर्णपणे सुटला होता। हायड्रॉलिक फेल्युअर हे मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपासामध्ये दिसून आले। ब्लॅक बॉक्स मधील रेकॉर्डिंग अनुसार दादांनी शेवटच्या क्षणी सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना आपल्या पीएला दिल्या होत्या। अजित पवार हे शेवटपर्यंत कामामध्ये व्यस्त होते। अजित दादांसारख्या कणखर आणि वेळेच्या पक्क्या नेत्याचे असे जाणे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी कधीही न भरून येणारी हानी आहे। हा केवळ एक अपघात होता की यामागे काही वेगळेच षडयंत्र? तुम्हाला काय वाटते? कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सविस्तर माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। महाराष्ट्राच्या कणखर नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली।